नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झटपट पोहे कसे बनतात ते पाहणार आहोत। खमंग आणि झटपट, रुचकर, स्वादिष्ट, मुलांना आवडतील असे पोहे झटपट कसे बनतील हे आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा मिरची, कोथिंबीर, कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा पण चिरून घ्यायचा आहे। झटपट 2 ते 3 मिनिटाच्या आत पोहे कसे बनतील ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता झाडाचा आणलेला आहे, ताजा ते पण घेतलेला आहे तोडून, आणि शेंगदाणे आणि पोहे ज्या प्रकारचे असतील पोहे तसेच बनतील। चांगल्या क्वालिटीचे पोहे असतील तर पोहे छान होतात। पोहे नीट करून धुवून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि मग ते पोहे मधून काढून घ्यायचं आहे। जास्त वेळ जर पाण्यात राहिले तर पोहे मोकळे होत नाही, ते चिकट झाल्यासारखे होतात। जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही आणि थोडं कमी पण वेळ ठेवायचं नाही। धुवायचं आणि काढायचं, मग ते पोहे छान होतात। कढई गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा हलवायचा आहे चांगला, आणि मग त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची टाकायची आहे, ते पण हलवायचं आहे। आणि चांगले शेंगदाणे तडतड असं आवाज आला की मग आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आहे, ते पण हलवून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, आणि हळदीवरच लिंबू पिळायचा आहे, कारण हळदीवर जर लिंबू पिळलो तर आपण पोहे आपले हिरवे होतात। तुम्हाला सिक्रेट पद्धतीने सांगत आहे की पोहे जर हिरव्या कलरचे पाहिजे असतील तर हळद टाकायचं आणि त्या हळदीवर लिंबू पिळायचं, मग आपले पोहे हे हिरव्या कलरचे होतात। आणि मग त्यामध्ये पोहे टाकायचे आणि पोह्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे। बघा, खूप छान अशा प्रकारे पोहे आपले तयार होत आहेत। खूपच छान झालेले आहेत। आणि वरून पण कोथिंबीर टाकलं की मग तर खूपच छान। हे आपले पोहे एकदम रेडी झालेले आहेत। आता थोडंसं मध्ये मीठ टाकायचं आहे त्यामध्ये, आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं गरम झालं की मग पोह्याला चव छान येते। थोडंसं मीठ वरून पण टाकलेलं आहे, आणि आपले पोहे खाण्यासाठी आता रेडी झालेले आहेत। बघा, मुलांना कसे आवडतील ते स्वादिष्ट, चविष्ट असे पोहे। एकदम कमी वेळात आणि परफेक्ट पद्धतीने पोहे कसे बनवाल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।